तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील बोगस व सदोष सोयाबीन बियाणे प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली असून यशोदा हायब्रिड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड हिंगणघाट या कंपनीविरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खामगावचे आमदार तथा राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर ही कारवाई करण्यात आली। यंदाच्या खरीप हंगामात बुलढाणा जिल्ह्यात बोगस सोयाबीन बियाण्यांबाबत कृषी विभागाकडे 800हून अधिक तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी सुमारे 300 तक्रारी एकट्या खामगाव तालुक्यातील आहेत। अकोली येथील शेतकरी सुभाष मुजुमले यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाने संबंधित बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता 5 नमुने अप्रमाणित आढळून आले। तपासणीत निकृष्ट दर्जाचे बियाणे बाजारात विकून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कृषी अधिकारी अशोक चव्हाण यांच्या तक्रारीवरून जीवनावश्यक वस्तू अधिनियम, बियाणे कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रहाटे करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। यशोदा हायब्रिड सीड प्रायव्हेट लिमिटेड हिंगणघाट, जिल्हा वर्धा या कंपनीचे आपण 3 नमुने घेतले होते पिंपराच्या इथून आणि ते 3ही नमुने आपण प्रयोगशाळेमध्ये अकोला येथे पाठवले होते आणि त्याचा अहवाल आपल्याला जिल्हा स्तरावर प्राप्त झालेला आहे। त्यानंतर जळगाव, जामोद आणि शेगाव यांचासुद्धा अहवाल प्राप्त झालेला आहे। असे 5ही अहवाल जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडे प्राप्त झाले होते। त्यांच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे आपण ते अहवाल प्राप्त करून पुढील FIR दाखल केलेला आहे। त्या संबंधित कंपनीच्या विरोधात 2 शेतकऱ्याच्या तक्रार प्राप्त झाल्या होत्या। त्या दोन्ही शेतकऱ्याच्या तक्रार आपल्याकडे प्राप्त झालेल्या असल्यामुळे आपण तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर कंपनीच्या ज्या बॅग्स आहेत त्याच्यावर काही अशा गोष्टी लिहिल्या आहेत ज्या कायद्यामध्ये अंतर्भूत नाही आहे। तर नंबर 1 ब्रँड वगैरे असं काही लिहिलेलं आहे। तर त्या असं असल्यामुळे आपण ते गुन्हे दाखल केलेले आहेत। साहेब, दुसरी जी कंपनी उन्नती त्यांच्याविरुद्ध सुद्धा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या, त्यावर कारवाई करणार आहे विभागाने? हां, रवी उन्नती संदर्भात आपण नमुने घेतलेले आहेत। ते नमुने प्रयोगशाळा अकोला येथे पाठवलेले आहेत। प्रयोगशाळेकडून ज्यावेळेस आपल्याकडे अहवाल प्राप्त होतील त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल। शेतकऱ्यांना काय आवाहन करसान आपण? शेतकऱ्यांना आवाहन काय करसान या माध्यमातून? शेतकऱ्यांनी बोगस बियाणे म्हणजे हे देणाऱ्या कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याला नेमकं काय प्रकरण आहे? पोलीस स्टेशन खामगाव शहर येथे अशोक बलराम चव्हाण, कृषी अधिकारी पंचायत समिती खामगाव यांच्या फिर्यादीवरून बोगस बियाणे उगवू शकती नसलेले व याची विक्री केल्याबाबत यशोदा हायब्रिड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड ही हिंगणघाटची कंपनी आहे, या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शेतकऱ्याच्या तक्रारीवरून त्यामध्ये सॅम्पल हे कृषी अधिकाऱ्यांनी टेस्टिंगला पाठवले होते। ते फेल आढळून आल्याने त्या अहवालावरून सदर गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये आणखी काही शेतकऱ्यांचे असे तक्रारी असतील तर त्यांनी पोलीस स्टेशन खामगाव शहर किंवा कृषी अधिकारी यांना संपर्क करून त्याबाबत माहिती देण्यात यावी। याचा सखोल तपास माननीय वरिष्ठांच्या आदेशाने करण्यात येत आहे। आणखी काही निष्पन्न झाल्यास परत यामध्ये गुन्ह्यात वाढ करण्यात येईल।